जम्मू काश्मीर स्फोटांनी हादरलं, 9 जणांचा मृत्यू, 28 जण जखमी. दिल्लीपेक्षाही मोठा स्फोट असण्याची शक्यता. बिहारमध्ये एनडीएची सुनामी, अंतिम चित्र झालं स्पष्ट. बीजेपी ठरलाय सर्वात मोठा पक्ष. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमार 10व्यांदा विराजमान होण्याची शक्यता. सर्व पक्ष चर्चेअंती घेणार निर्णय. बिहारचा विजय मतचोरीचं प्रतीक, आमची लढाई सुरूच राहणार. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रतिक्रिया. बिहारचा विजय मोदी किंवा नितीश यांचा नाही, एकनाथ खडसेंची तिखट प्रतिक्रिया. अमरावतीत अंबा रुक्मिणी महोत्सवात सुरुवात, रोषणाईनं परिसर उजळला. नाशकात मानवी वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ, 4 तासानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश. दिल्ली पाठोपाठ जम्मू काश्मीर देखील स्फोटांनी हादरला आहे. श्रीनगरमधील नौगाम पोलीस स्टेशनमध्ये काल रात्री स्फोट झाला. या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झाला असून 29 जण जखमी झाले आहेत. रात्री उशिरा जप्त केलेल्या अमोनियम नायट्रेटचा हा स्फोट असल्याची माहिती आहे. दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा तपास सुरू होता. याचाच एक भाग म्हणून दहशतवादी डॉक्टर मुजम्मिल गनईच्या घरातून साठा जप्त केला होता. जप्त केलेल्या स्फोटकांच्या मोठ्या साठ्यातून पोलीस नमुने बाहेर काढत असताना हा स्फोट झाला. हा स्फोट दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटापेक्षाही मोठा असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. बिहार विधानसभेत एनडीएची चमकदार कामगिरी. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभेचा अंतिम निकाल आता स्पष्ट झाला आहे. बिहारवासियांनी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि एनडीएवर प्रचंड विश्वास टाकत त्यांना विक्रमी बहुमत मिळवून दिलं आहे. तर विरोधकांचा या निवडणुकीमध्ये अक्षरशः धुव्वा उडाला आहे. भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला असून भाजपला 89 जागा मिळाल्यात, तर नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडला 85 जागांवर विजय मिळाला आहे. चिराग पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षानं चमकदार कामगिरी केली असून त्यांनी 19 जागा खेचून आणल्यात. जितनराम मांझी यांच्या पक्षानं 6 जागा लढवल्या होत्या, त्यापैकी 5 जागांवर त्यांना विजय मिळाला आहे. विरोधकांची या निवडणुकीमध्ये अत्यंत खराब कामगिरी राहिली. तेजस्वी यादव नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाला अवघ्या 25 तर काँग्रेसला अवघ्या 6 जागा मिळाल्या आहेत. नितीश कुमार 10व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनण्याची शक्यता आहे. बिहारच्या मुख्यमंत्रीपदी चर्चा करून निर्णय घेणार असं सांगितलं जात असलं तरी नितीश कुमार यांचं मुख्यमंत्रीपद जवळपास नक्की मानलं जात आहे. नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तर बिहारचं मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही 10वी वेळ असेल. दरम्यान निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रात्री नवी दिल्ली इथं भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. बिहारच्या या विजयानं महिला आणि युवा असा फॉर्म्युला दिला आहे असं त्यांनी यावेळी म्हटलंय. या विजयानं पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयाचा मार्ग मोकळा करून दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. बिहार निवडणुकीचे निकाल हे मतचोरीचं प्रतीक असल्याचं मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. बिहारच्या जनतेनं दिलेल्या कौलाचा आम्ही आदर करतो, मात्र हा निकाल प्रचंड प्रमाणात झालेल्या मतचोरीचं प्रतीक असल्याचं काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं आहे. घटनात्मक संस्थांचा गैरवापर करून लोकशाही दुर्बल करणाऱ्यांच्या विरोधात आमचा लढा सुरूच राहील असंही त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान राहुल गांधी यांनीही निकालावरती प्रतिक्रिया दिली आहे. निष्पक्ष पद्धतीनं न झालेल्या निवडणुकात आम्ही विजय मिळवू शकलो नाही असं त्यांनी म्हटलंय. काँग्रेस आणि इंडिया आघाडी या निकालाचा सखोल अभ्यास करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. बिहारच्या जनतेनं एनडीएला स्पष्ट बहुमत दिलेलं नाही, हे लाडक्या बहिणींना मिळालेलं यश आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. बिहारमध्ये पैसे वाटल्यानं एनडीएला यश मिळालं आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. बिहार निवडणुकीच्या निकालावर मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एनडीएला हे जे यश मिळालं आहे हे मोदींच्या विकासावर किंवा नितीशजींच्या कामावर मिळालेलं नाही, तर 10,000 रुपये महिलांना दिल्यानं हे यश मिळालं आहे. मध्य प्रदेशातून ही योजना बिहारमध्ये पोहोचली, त्याचंच हे यश आहे अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. 1 लाख दिव्यांच्या प्रकाशात कौंडण्यपूर झाले तेजोमय. बोटिंग शो, जलार्पण आणि आरतीने भक्त मंत्रमुग्ध. अमरावतीमध्ये अंबा रुक्मिणी महोत्सवात सुरुवात. विदर्भाची पुरातन राजधानी, भगवान श्रीकृष्णाचं सासर आणि विदर्भ राजकन्या श्री रुक्मिणी माताचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणारं कौंडण्यपूर या ठिकाणी अंबा रुक्मिणी महोत्सवात सुरुवात झाली आहे. भव्य आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये हा महोत्सव साजरा होतो आहे. दरवर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा महोत्सव अधिक रंगतदार, अधिक आकर्षक आणि अधिक सांस्कृतिक विविधतेनं सजलेला असल्यानं प्रदेशभरातून हजारो भाविक आणि पर्यटक कौंडण्यपुरामध्ये दाखल झाले आहेत. या सोहळ्याची सुरुवात नयनरम्य बोटिंग शो आणि रोमांचक नौका स्पर्धेनं झाली. वर्धा नदीच्या शांत पाण्यावर रंगीबिरंगी नौका, किनाऱ्यावरून हजारो प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे महोत्सवाला सुरुवातीपासूनच उत्साहवर्धक स्वरूप लाभलं. यावेळी वर्धा माता वरदायिनी देवीस रामसिंधू जलार्पणाचा पवित्र विधी मोठ्या भक्तिभावानं पार पडला. पर्यावरणपूरक पूजन आणि मंत्रोच्चार यामुळे या ठिकाणचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे. या महोत्सवाचं मुख्य आकर्षण ठरलं आहे 1 लाख दिव्यांचा दीपोत्सव. सायंकाळ होताच वर्धा नदीच्या तटावर, घाटांवर आणि सभोवतालच्या परिसरामध्ये एकाच वेळी प्रज्वलित झालेल्या लाखो दिव्यांच्या प्रकाशानं कौंडण्यपूर नगरी स्वर्गीय तेजानं उजळून निघाली आहे. नदीतील प्रतिबिंब, दिव्यांची प्रकाशरेखा आणि भक्तांच्या घोषणांनी हा क्षण अविस्मरणीय बनलाय.
दीपोत्सवानंतर वरदायिनी मातेची भव्य आरती करण्यात आली। ढोल ताशांचे निनाद, शंखध्वनी आणि भक्तांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण वातावरण आध्यात्मिक ऊर्जेनं भारून गेलं आहे। जय श्री कृष्ण रुक्मिणी माता की जय। हे कौंडण्यपूर नगरी, प्राचीन नगरी, भगवान श्रीकृष्णाचं सासा रुक्मिणी मातेचं माहेरघर आणि रामाच्या आजीचं गाव असं एक कौंडण्यपूर। इथे वशिष्ठ ऋषीने साधना केलेली आहे। पंचसूतीचं स्थान असलेलं कौंडण्यपूर। राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे। परमपूज्य भाई महाराज आणि अच्युत महाराजांनी सुद्धा इथे साधना केलेली आहे। असं हे स्थान आहे की जे रामायण महाभारतातलं स्थान आहे। या स्थानाचं महत्व भगवान कृष्णाच्या भक्तांना, देशभरातील भक्तगणांना नव्हे तर जगभरातील भक्तांना पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही हा अंबा रुक्मिणी महोत्सव आयोजित करतोय। या रुक्मिणी महोत्सवाचा उद्देशच आहे की जास्तीत जास्त भक्तांपर्यंत हे आमचं कौंडण्यपूर पोहोचवणं, रुक्मिणी मातेला पोहोचवणं, भगवान श्रीकृष्णाच्या सासराला पोहोचवणं आणि तो उद्देश आमचा सफल होत आहे। मागच्या वर्षी आषाढी एकादशीला 10,000 लोक आले होते। या वर्षीच्या आषाढी एकादशीला 2.5 लाख लोक आलेले आहेत। आम्ही सातत्यानं वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। गंगा मातेची आरती, भगवान श्रीकृष्णाची रंगपंचमी, 1 लक्ष दिव्याचा उपक्रम आणि खऱ्या अर्थानं आमचं गाजला तो वर्धा मातेला 211 मीटरची अखंड साडी अर्पण सोहळा महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतभर गाजला। आमचा उद्देश आहे की या रुक्मिणी मातेचं हे महान स्थान जगभरातील भक्तांपर्यंत पोहोचवणं, भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांपर्यंत पोहोचवणं। त्या मानसात आम्हाला यश येत आहे, आमचा उत्साह वाढत आहे। या भागातील परिसरातील या पंचकृषीतील सर्व नागरिक यात सहभागी होत आहे। आजचा दिवस म्हणजे खऱ्या अर्थानं या भागातील दिवाळी आहे। दिवाळी ही साजरी केली जात आहे आणि रुक्मिणी माता म्हणजे साक्षात लक्ष्मी। लक्ष्मीचं स्वागत हे आपण दिव्यानं करत असतो आणि म्हणूनच आज दिव्याच्या रूपानं साक्षात लक्ष्मी इथे अवतरलेली आहे। सर्व भक्तगण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी या कौंडण्यपूर नगरीत पोहोचलेले आहे आणि खास खरा आमचा आनंद आहे आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हा आनंद पोहोचवून वाहत आहे। नाशिकमध्ये रहिवासी भागात बिबट्या शिरल्याची घटना काल घडली। नाशिकमध्ये काल दुपारी 2च्या दरम्यान शहरातील वनविहार कॉलनीमध्ये बिबट्यानं 4 तास धुमाकूळ घातला। बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागानं राबवलेल्या मोहिमेत वनविभागाचे 2 कर्मचारी आणि 5 नागरिक जखमी झाले आहेत। संध्याकाळी 5:30 वाजेच्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं। बंदुकीच्या साह्यानं भुलीचं इंजेक्शन देऊन बिबट्याला बेशुद्ध करण्यात आलं, तेव्हा तो जेरबंद झाला। दरम्यान बिबट्याला पकडण्याची ही मोहीम राबवत असताना बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती।